अंक ज्योतिष श्वेता जुमानी या कोल्हापुरात आल्यात. कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असून त्या ठिकाणी त्यांना अंक ज्योतिषावर विश्वास ठेवणारे ग्राहक भेटतायत. श्वेता जुमानी या अंधश्रद्धेला खतपाणी घालत श्रद्धाळू ग्राहकांना लुटतात असा आरोप करत पुरोगामी पक्ष आणि संघटनांनी त्यांना विरोध केलाय. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं होतं. जुमानी यांच्यामुळं अंधश्रद्धेला आणि फसवणुकीच्या व्यवसायाला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप त्यांनी निवेदनाद्वारे केला होता. तरी देखील जुमानी या कोल्हापुरात आल्यानं आंदोलनकर्त्यांनी हॉटेलच्या बाहेर तीव्र निदर्शनं केली. यावेळी बोलताना स्मिता पानसरे यांनी जुमानी या समाजाच्या मानसिकतेचा गैरफायदा घेत त्यांना अधिक दैववादी बनवत असल्याचा आरोप केला. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचं सांगून जुमानींवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पानसरे यांनी केली. दलित मित्र व्यंकप्पा भोसले, सतीशचंद्र कांबळे, अतुल दिघे आदींनी मनोगत व्यक्त करत जुमानी यांना विरोध दर्शवला. डॉक्टर उदय नारकर यांनी जुमानी लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप केला. कोल्हापूर शहर हे विज्ञानवादी लोकांचं आहे, संविधानाचे बूज राखणार आहे आणि संविधानाची बूज राखण्यासाठी कॉम्रेड गोविंद पानसरे हे इथे शहीद झालेले आहेत आणि या शहरामध्ये येऊन पुन्हा असे प्रतिगामी विचार आणि अंधश्रद्धा पसरवत गोरगरीब जनतेला लुटायचं काम या बाई करत आहेत. या बाईंना आमचा विरोध आहे. याचं कारण असं की ते संविधानाच्या विरोधी काम करत आहेत. संविधानाचं संरक्षण करणं हे सर्वांची जबाबदारी आहे आणि आज म्हणून या संविधानाच्या बाजूनं कोल्हापूरच्या जनतेचा आवाज उठवण्यासाठी आणि श्वेता जुमानी यांचा तिथे निषेध करण्यासाठी आम्ही जमलेले आहोत. श्वेता जुमानी यांनी जनतेला न फसवता कोल्हापूर शहरातून सन्मानानं निघून जावं असं आम्ही आवाहन त्यांना करतोय आणि पोलिसांनी आमची त्यांच्याशी चर्चा घडून आणावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी करतोय. यानंतर आंदोलनकर्त्यांनी हॉटेलच्या दारात येत आमच्या वैज्ञानिक 11 प्रश्नांची उत्तरं जुमानी यांनी द्यावीत, आम्ही निघून जातो, अन्यथा त्यांनी कोल्हापुरातून निघून जावं असा पवित्रा घेतला. पण जुमानी या प्रश्नांची उत्तरं द्यायला समोर येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. त्यांना निरोप दिलेला होता त्या नाही ऐका पण तुम्ही आम्हाला इथे अडवता. आपण मध्ये याचे काही कारण नव्हतं. आम्ही शांतपणे संविधान नाही आम्ही तुम्हाला काय म्हणतो, आम्हाला त्यांना जे प्रश्न विचारायचे आहेत प्रश्न आम्ही. अखेर पोलिसांनी विधी विभागाकडून अभिप्राय मागवून पुढील कार्यवाही करू असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात दिलदार मुजावर, किरण गवळी, राजेश वरक, रियाज मुजावर, अर्जुन देवकुळे, विवेकानंद गोडसे, शुभांगी पाटील, अरुण देवकुळे, मधुकर माने, लक्ष्मण माने, सिद्धार्थ कांबळे यांनी सहभाग घेतला.